ओके. सो सगळ्यांना दिसत आहे ना? स्क्रीन दिसत आहे ना सर्वांना? सर नाही दिसत screen. स्क्रीन दिसत नाही? सर स्क्रीन दिसत नाही. नाही दिसत दिसत नाही सर. सर. काही नाही दिसत आहे, काही नाही दिसत नाही आहे. त्यांना दिसत नाही आहे त्यांनी जरा नेटवर्क मध्ये येता का बघा. रेंज कमी आहे का बघा जरा काय. नाही दिसत सर. ओके ओके. 2च मिनिट थांबा. पीसी थोडा हँग झालेला आहे. काय माझा अर्धा तासच गेला सगळा. ओके. सगळ्यांनी प्रॉब्लेम काय दिसला नाही का तुम्हाला? नाही सर. बहुतेक आजचं आपलं लेक्चर असं होणार वाटतं. स्क्रीन दिसत नाही सर अजून. नाही अरे मग झालेलं आहे. 2च मिनिट थांबा. काय बेकार काय कामाचं नाही आज. मोबाईलवर शेअर केली सरांनी काल. कुठल्या मोबाईलला? कालच्या लेक्चरला विकी बाबर सरांनी. मोबाईल वरती आता सध्या माझ्याकडे ऍक्सेस नाही आहे रे मोबाईल वरती. सर बॅकग्राऊंड वर आहे का तुम्ही बोलताय काहीच कळलं झालं. नाही ते बॅकग्राऊंडला चालू आहे. मी इथं ऑप्शन सर्च करायला लागलो. काय हे सगळंच
टीम अपडेट करून ठेवलेला आहे. तो भरपूर नवीन ऑप्शन आले आहेत. आजचं लेक्चर आपलं ह्यातच जाणार आहे वाटतं. तर उद्या काय नोटीस आहे का? काय म्हटलं? उद्या लेक्चर होणार आहे का म्हटलं? काय उद्या काय आहे? हॅलो, उद्या काय आहे? मॅम मंडे 2 ऑक्टोबर आहे सर उद्या. हो येस, 2 ऑक्टोबर येस. नाही उद्या लेक्चर नाही आहेत. पण एक्स्ट्रा घेणार असेल तरच, नाही तर नाही आहेत मध्ये. तुम्ही सांगितलं का एक्स्ट्रा घेणार आहे म्हणून? नाही. मॉक कन्वर्ट घेतो. Okay, that you have to check. आता बघा दिसते का सर्वांना? नाही. दिसते Yes. सर आता. ओके, लिहून घ्या बघा. फायनली मशीन चालू झालेलं आहे. लिहून घ्या. लिहून घ्या, लगेच लिहून घ्या बाळांनो. आपण थोडंसं सॉल्व्ह करायला घ्यायचं इथे. झालं सर. झालं का? बाकी सर्वांचं? सर्वांनी रिप्लाय द्या. हो सर. सर स्क्रीन झालं. स्क्रीन अजून कोण आहे का यावर दिसते स्क्रीन? दिसते सर, दिसते आता. दिसते सर. थोडस रेंज मध्ये या, जर कोणाची स्क्रीन दिसत नसेल तर, किंवा थोडस मोबाईल रिफ्रेश करून घ्या. बाकीच्यांनी पण रिप्लाय करा. झालं सर. Okay, झालं, that's nice. सर मी साळे बोलतोय. काय म्हटलं? जयदीप साळे बोलतोय सर. मी जरा बाहेर आलोय तेव्हा माझ्यापाशी आता नोटबुक नाही. काय आहे? नोटबुक अरे, नाही यायचं जरा मी बाहेर दवाखान्यामध्ये आलोय. काय प्रॉब्लेम नाही. तू हा. लक्ष दिलंस तरी चालेल, काय प्रॉब्लेम. हा ओके सर. ओके, तो मी स्क्रीन आता दुसरी शेअर करत आहे. सर्वांना स्क्रीन दिसते का? येस हो सर. सर. ओके, आता आपल्याला हा जो प्रॉब्लेम आहे तो सोडवायचा आहे. ओके, आता ह्या प्रॉब्लेम मध्ये बघा, पहिल्यांदा आपल्याला काय दिलेलं आहे बघा, या ठिकाणी so first what they have said, they have given you the northing of point A and northing of point B. Okay, so हे दोन गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. इथं आहे ते A चं नॉर्थिंग आहे, इथं आहे ते B चं नॉर्थिंग. आता कसं होतं बघा, तुम्ही जर बघायला गेला तर हे तुमचं इकडे याच्या बाजूला इथं ईस्टिंग असतं. ओके, आणि या ठिकाणी तुमचं काय असतं, नॉर्थिंग असतं. बरोबर आहे. आणि आपण काय केलेलं असतं, ह्या सगळ्या भागाचे डिवायडेशन केलेले आहे. हे सगळं आपण बघितलेलं आहे. बरोबर आहे का बाळांनो? या ठिकाणी तुमचं ओरिजिन असतो. ओके, इथं पण कोणाला काय शंका आहे का? नाही सर. आता ए पॉईंट जो आहे त्याचं नॉर्थिंग तुम्हाला दिलेलं आहे. हे समजा या ठिकाणी आहे 970. ओके,
आणि इस्टिंग काय तर दिलेलं आहे ते समजा इथं कुठेतरी आहे, या ठिकाणी आहे 850.4 आहे आणि इथं 970. इथं 5 आहे. ओके. तो इकडून एक लाईन आलेली आहे, इथून एक लाईन आलेली आहे, या ठिकाणी तुमचा ए पॉईंट आहे. ओके, हे क्लिअर आहे. आता बी पॉईंट बघा. येस सर. बी पॉईंटचं 1200 आहे, तो इथं 1200.4 आहे. ओके, आणि 600 आहे, सो समवेअर हिअर इट इज 600. 602.2. ओके, तो हे ज्या ठिकाणी कट करेल इथे तुमचा पॉईंट बी आहे. ही झाली तुमची ए बी लाईन. आय थिंक आय हॅव टू ड्रॉ इट. Draw it again. Okay. या ठिकाणी बी पॉईंट मी 1200 घेतो. ओके, आणि या ठिकाणी 600, 2 पॉईंट समथिंग. ओके, तो हा झाला माझा या ठिकाणी माझा झाला बी पॉईंट. ओके, okay, so here is my point. Here is my point B. Okay, and for A it is 900 here, 970. Okay, and somewhere here I have 850. Okay, so या ठिकाणी माझा आहे ए पॉईंट. आता हीच माझी ए बी लाईन झाली. आय विल यूज अदर कलर फॉर दॅट. ओके, सो दिस इज माय ए बी लाईन. ओके, आता मला काय करायचं आहे, आय हॅव टू फाइंड दिस लेंथ अँड दिस होल सर्कल पिरियड. ओके, सो लेंथ फाइंड आउट करताना आता बघा मी काय करू शकतो, या ठिकाणी एक ट्रायंगल तयार झालाय का रे? ट्रायंगल तयार झालाय का? ओके, आणि हा कसला ट्रायंगल आहे? इट इज राईट अँगल ट्रायंगल. बरोबर आहे का? सो वी नो द पायथागोरस theorem. What that Pythagoras theorem is, that length of any line, in other words, hypotenuse square. what you can say that जो काही तुमचा कर्ण असतो. ओके, तो जर एबीसी मध्ये आपण जर केलं तर सी इज इक्वल टू व्हॉट, अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर असं असतं ना. बरोबर आहे का? हा, थोडस नोटेशन वेगळं वापरूया आपण इथं. सो या फॉर्मॅट मध्ये वापरूया आपण. आता या फॉर्मॅट मध्ये आपण काय करू शकतो, तर we have to find the length AB. Okay, so length AB is equal to what, under root of. Okay, so suppose I have right here C. Okay, so AC square plus BC square. बरोबर आहे का? बरोबर आहे का? हो सर. हे सर. हे मला बीसी शोधायचं आहे आणि हे एसी सुद्धा मला शोधायचं आहे. मी काय करू शकतो सांगा बाळांनो? ही व्हॅल्यू मी कशी शोधणार? कशी शोधणार? 1200 minus 270. करेक्ट. 1204 minus 970.5. बरोबर आहे का? सर केल्यानंतर ही लेंथ मिळणार आहे का? सर काय प्रॉब्लेम? सर बाहेर जायचं सर, जरा मेडिकल इमर्जन्सी म्हणून. जा मला याचा आन्सर किती येते सांगा बाळांनो? याचा आन्सर किती येते सांगा?
233.5. 233.5. 5. Okay, 233.5. This is the length of AC. Okay. Now, if we closely observe this length of AC, whatever we had said here, this length of AC is parallel to north. बरोबर आहे ना? हो. जर पॅरलल टू नॉर्थ ही लेंथ असेल तर त्याला आपण काय म्हणतो रे? व्हॉट वी कॉल दॅट? If a length, a distance is parallel to north line, then what is that? Latitude ki departure? Latitude. Yes. So what is this? This is our latitude of AB line. समजलं का? Now next one is what? Length of BC. So length of BC बघा या ठिकाणी काय आहे? या ठिकाणी सॉरी नॉट BC. What we want to here AC. So here AC साठी आपल्याला ह्या दोन व्हॅल्यू घ्यायच्या आहेत. जे इथे जे दिलेले आहेत या दोन व्हॅल्यू. So 850.4 minus 602.2. So याचं उत्तर किती येते सांगा? लेंथ एसी झाले. हा सॉरी वरची वरती लेंथ पण लेंथ एसी झाले. झालेला इथं बीसी पाहिजे सॉरी. So here 247.8. इथं किती येते 247.8 बरोबर आहे का? आता बघा ही जी लेंथ आहे एसी लेंथ, ही एसी लेंथ ही तुमच्या ह्या इस्टिंगला पॅरलल आहे का? आहे का? मग याला काय म्हणायचं? हो. याला म्हणायचं डिपार्चर. Departure. डिपार्चर ऑफ एबी लाईन किती आलेलं आहे 247.8. समजलं का बाळांनो? हे डिपार्चर झालं, हे लॅटिट्यूड झालं. कळालं का हे ट्रायंगलचा कसा आपण उपयोग केला ते इथं? समजलं का सर्वांना? हो सर. मग आता हा जो फॉर्म्युला आहे पायथागोरस, ओके, हा फॉर्म्युला यूज करायचा. सो लेंथ AB इज इक्वल टू अंडर रूट ऑफ लॅटिट्यूड ऑफ AB स्क्वेअर, ओके, प्लस डिपार्चर ऑफ AB. बरोबर आहे का? थोडस खूपच हे होते, जरा खाली घेतो. परत एकदा इथे लिहितो बघा मी. लेंथ ऑफ AB is equal to under root of latitude of AB, okay, याचा स्क्वेअर, ओके, प्लस डिपार्चर ऑफ AB याचा स्क्वेअर. ओके, कळतं का बाळांनो? हे डिपार्चर आणि लॅटिट्यूड कुठून आलं ते समजतंय का? हो सर. Okay, so now what is this latitude of AB? So that latitude of AB we had 233.5. So here it is that. Okay, so that we have to write down here. So 233.5 square. Okay, plus what is this departure of AB? So that we had calculated here. So that is 247.8. Okay, so what is the answer? 340.48. 340.48 मीटर. बरोबर आहे का? Sir, Yes, sir. 247.8 येत नाही, 248.2 येते. हे उत्तर बरोबर आहे का? लास्ट जे काय आपण इथे सोडवलेलं आहे 340.48 बरोबर आहे का? हे Sir, या departure. हो sir. डिपार्चर किती येते? 200 बरोबर आहे इथे. बरोबर आहे सर. डिपार्चर 248.2 येते. बघा बरं सर्वांनी करून 250.6 वजा 602.2 सॉरी 850.6 सॉरी हे 850.6 आहे आणि हे 602.2 आहे.
बरोबर आहे ना इथं? एवढंच आहे या ठिकाणी इथे तेवढंच दिलेलं आहे. बरोबर सर, बघा बरं सर्वांनी. 248.2. 248.2 येतं हे. 248.4. तर हे 248.4 आता सर येतं. तर या सर ठिकाणी लॅटिट्यूड पण 229.9 येते. हा मग बघा बाळांनो, हे काय झालेलं आहे? 229.9 आलेला आहे. हा 229.9. ओके, तो म्हणजे हे चुकलेलं आहे आपलं. आणि पूर्ण उत्तर 338.31 मीटर येते. एकच 248.2 बरोबर आहे सर. एकच मिनिट. या ठिकाणचं बघा आता काय येते. 229 पॉईंट किती म्हटला? 9. 229.9 अधिक त्याचा स्क्वेअर आहे. त्यानंतर 248.4 चा स्क्वेअर आहे. बरोबर आहे का? आता याचं उत्तर सांगा किती येतं? 338.31 मीटर. 338.31 मीटर. हे उत्तर बरोबर आहे का बघा सर्वांचं? हो सर. ओके, हो so सर. इथपर्यंत कळालं का इथपर्यंत? आता आपल्याला इथला अँगल पाहिजे आहे. हा जो अँगल आहे, ओके, दॅट इज युअर WCB. सो लेट मी कॉल एज थीटा. कळतं का बघा कुठला अँगल आपण घेतोय ते? इथे दिसतंय का? हा अँगल आपल्याला पाहिजे आहे. ओके, सो हा अँगल म्हणजे काय बघा? तो समोरची बाजू भागिले लगतची बाजू, हे कुठल्या फॉर्म्युला आहे? तो WCB साठी काय म्हणतो आपण इथं? टॅन थीटा. याचा ह्या फॉर्म्युलाचा उपयोग करायचा. ओके, फॉर WCB. व्हॉट इज टॅन थीटा? दॅट इज BC डिवायडेड बाय AC. बरोबर आहे का? BC म्हणजे काय आहे? लॅटिट्यूड आहे. आणि AC म्हणजे काय? इथं डिपार्चर आहे. AC म्हणजे काय? डिपार्चर. आणि BC म्हणजे काय? लॅटिट्यूड. समजतंय का बाळांनो? समजतंय का? काय सगळं प्रश्न सोडवायला पाहिजे? हो सर. So what is this latitude? Latitude of खूपच गिजबट होते. थांबा. हे सगळे लिहून घेतले का? हे लिहून घेतले का बाळांनो? नाही. लिहून घ्या. हो सर. ज्याने लिहून घेतलं नाही त्याने लिहून घ्या बाळांनो. खूपच गिजबीट झालेला आहे. काय एकच मिनिट थांबा बघा. दुसरं काय करता येते का बघायला? That is not the proper way. सर हो सर, कमी टॅन थिटाच घ्यायचं. हो, टॅन थीटा घ्यायचं. टॅन थीटाचा फॉर्म्युला आपल्याला लागू पडतो तिथं. सर स्क्रीन इनविजिबल झाली. एकच मिनिट थांबा बाळांनो. दुसरा प्रयत्न करत आहे. नवीन एक खेळणं घेऊन आलेला आहे.
सगळ्यांना दिसतंय का बघा स्क्रीन? हो सर. हो हो सर. दिसते सर. Where I get color. So again we are here. So this is thing. This is nothing that we had done. Okay. So this is my B point. Here somewhere my A point. Okay. This is line AB. Okay. So this is what? The latitude. This is departure. Okay. And here we have that angle theta. Okay. So what is the formula for theta? So tan theta is equal to what? Latitude upon departure. Okay. So standard formula. So latitude, how to calculate latitude? So here we have the value 1200.4. Here we have the value 970.5. Here we have the 602.2, and here I have 850.4. Okay. Everyone understand about here? Yes sir. Okay. So how we calculate the latitude? That is 1200.4 minus 970.5 divided by departure 850.4 minus 602.2. Okay. So this is the value of tan theta. So किती येते सांगा बाळांनो हे? त्याचा आन्सर किती येते सांगा बाळांनो? सांगा किती येते आन्सर? अरे कोण आहे का नाही का प्रेझेंट? बोर झाला लगेच. करायला लागलोय सर. ओके. हा असं उत्तरी होते बरं आहे. तर मला वाटतं मी एकटाच बोलायला लागलो. तो ही डायग्राम लक्षात ठेवा, कारण की या डायग्राम वरती तुम्हाला काय करायचं आहे, यू हॅव टू यूज दिस डायग्राम. ओके. सर 0.926. 0.9. 0.926. ओके. एवढं उत्तर येते सर्वांचं. आता थीटा इज इक्वल टू आपल्याला काढायचं आहे. सो वी हॅव टू यूज tan inverse of 0.926. Okay. So what is theta then? In terms of degree, minutes and second मध्ये सांगायचं. 42 degree 47 minute and 58.87 second. 42 degree 47 minutes. हा. आणि किती सेकंड आहे? 58.87 म्हणजे 59 सेकंड झाले. ओके. आता हे जे झालेलं आहे हे रिड्यूस बेरिंग आहे, लक्षात ठेवा. ओके. व्हॉट वी वॉन्ट Whole circle. is 40, how much? 42 degree 42 degree 47 minutes and 59 seconds. That is 59. reduce bearing. Okay. So to calculate this whole circle bearing, what we have to do? We have to see in which quadrant AB line is light. Okay. So in here, so from this whatever the what we say that latitude and departures, so the northing and easting is given. Okay. So that is it lies in the first quadrant. Okay. So in first quadrant, whatever the angle that we have, that remains same for our whole circle bearing. So whole circle bearing is equal to 42 degree 47 minutes and 59 seconds. ओके. कोणाला काय शंका आहे का याच्यामध्ये?
कुणाला काही शंका आहे का? हो सर. नाही सर. रिमेंबर द फॉर्म्युला. ओके, सो हे ईस्टिंग आणि नॉर्थिंग तुम्हाला दिलेला असेल. तो तुमचा ए पॉईंट एका ठिकाणी असतो, बी पॉईंट एका ठिकाणी असतो. त्याची एबी लाईनचे तुम्हाला काय दिलेले असतात? नॉर्थिंग आणि ईस्टिंग दिलेले असतात. ओके, सो व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू जस्ट प्रिपेअर this triangle. Okay, and then you have to find this latitude and this departure by giving these values. So let me say this is x1, this is x2, this is y1, this is y2. So latitude is equal to what? Always remember you have to take the you have to take the larger value first. Okay, and then you have to deduct that, and departure is equal to x2 minus x1, and then the length. So here this is the length that we want to calculate. Okay, so length of length of AB is equal to under root of this L square plus D square. Okay, so that formula you have to use, remember that. And to calculate the whole circle bearing, you have to use tan theta. Okay, so here we have the theta. Tan theta is equal to what? Latitude upon departure. समोरची बाजू भागिले लगतची बाजू. Okay, so remember these two formula to calculate length and whole circle bearing. Okay, इथं पण कोणाला काही शंका आहे का? हो सर. नो सर. मग ही फाईल पण मी तुम्हाला शेअर करेन. सर क्लास टेस्टना प्रॉब्लेम येणार आहेत का? कुठले? हो, हे प्रॉब्लेम येणार आहेत सगळे क्लास टेस्टला. एवढं लक्षात ठेवा. हे क्लास टेस्ट साठी महत्वाचे आहेत म्हणून तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. आन्सर म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाइप द्यायचं का म्हणजे असं घेऊन? काय म्हटलं? नाही, ऑब्जेक्टिव्ह टाईप असतील किंवा एसे टाईप असतील, तुम्हाला सोडवावे लागतील डायरेक्ट ते. सोडवून तुम्हाला तिथे टाईप करावं लागेल किंवा स्क्रीनशॉट काढावं लागेल, किंवा एमसीक्यू असेल तर एमसीक्यू मध्ये सुद्धा सोडवलेला ऑप्शन असेल ते तुम्हाला हे करावं लागेल. ओके, सोडवायचं कसं सर? सोडवायचं वहीवर सोडवायचं. फोटो पाठवायचं काय? हा, तसं जर असेल करायचं ठरलं तर तसं पाठवावं लागेल. नंतर एमसीक्यू असेल तर मग डायरेक्ट तुम्ही सोडवून तिथे एमसीक्यू टिक करू शकता. ओके, ओके सर. तो हा फॉर्म्युला, ही डायग्राम कळाली का? येस हो. सर. येस सर. व्यवस्थित आता हे करा, स्टडी करा या दोन गोष्टींचा. ही डायग्राम लक्षात ठेवा, यू विल गेट आउट मार्क्स. ओके, सोपा आहे का, अवघड आहे का हा प्रॉब्लेम? नाही. ओके, किती मार्काला हा प्रॉब्लेम? हा 4 मार्काला प्रॉब्लेम असतो बघा, हे लक्षात ठेवा. ओके, so I think this is the last problem that we have to cover. Okay, we want to cover. So इथं पण सगळ्यांना समजलं ना? So आपलं टोटल बानो लक्षात ठेवा. आता टोटल आपलं आता 24 मार्काचा सेकंड चॅप्टर आहे. ओके, आणि साधारण 4 मार्काचा आपला पहिला चॅप्टर, 8 मार्काचा आपला पहिला चॅप्टर आहे. ओके, तो टोटल आपलं किती झाले बघा? 32 मार्काचं झालेलं आहे शिकवून. ओके, सो इट इज मोर दॅन 40%. कळतं का बाळांनो? 40% सिलेबस आपला झालेला आहे. यामध्ये कुणाला काही शंका असेल तर ते विचारा. आतापर्यंत जे काही आपले पीपीटीज आहेत ते आपण अपलोड केलेले आहेत. त्याचबरोबर जे व्हिडिओ आहेत ते आपण अपलोड केलेले आहेत. तो ते व्हिडिओ बघा, त्याच्यानुसार काम करा. ओके, समजतंय का? हो सर. चालेल, मग आता 1 मिनिट थांबा, अटेंडन्स तेवढे घेतो. and then we'll